नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तुम्हा सर्वांचं एस-सी-ए क्लासमध्ये स्वागत. इयत्ता 10वीच्या भूगोल या विषयासंदर्भातला आजचा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. भूगोल या विषयात पैकीच्या पैकी मार्क घेण्याचे सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आपण बघा सगळ्यात जास्त महत्त्व देतोय गणिताला, सायन्सला, पण हा सोपा विषय, याचा आपण अभ्यासही करण्यासाठी दुर्लक्ष करतो आणि कमी अभ्यास केल्यामुळं हा विषय अवघड होतोय. तर हा अवघड विषय आपण सोपा करणार आहोत. एस-सी-एमध्ये तुमच्यासोबत मी आहे. तर आपण याच्या संदर्भात स्थान विस्तार या पाठातील काही भाग या अगोदरच्या व्हिडिओत पाहिल्या होत्या. आता आपण त्या पुढचा भाग या व्हिडिओत बघणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, आतापर्यंत तुम्ही जर एस-सी-ए क्लासला सबस्क्राईब केलं नसेल तर YouTubeवर जाऊन एस-सी-ए क्लास या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलमध्ये जर तुम्ही अजून एस-सी-ए क्लासचं ॲप घेतलं नसेल तर ते ॲप एस-सी-ए क्लासेसचं ॲप डाउनलोड करा, ओपन करा. त्यात तुम्हाला सगळे कोर्सेस दिसतील. त्या कोर्समध्ये तुम्हाला डिटेल या भूगोल विषयाची सुद्धा माहिती मिळणार आहे. त्यासाठी आतापर्यंत तुम्ही जर याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर ॲप डाउनलोड केलेलं नसेल तर ॲप डाउनलोड करा. म्हणजे मला तुम्हाला जी मदत करायची ती मदत करता येणार आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही YouTube चॅनलवर पण सबस्क्राईब करा आणि एस-सी-ए क्लास पण ॲप डाउनलोड करा. तर आपण या ठिकाणी बघत होतो भूगोल या विषयामध्ये स्थान विस्तार. सुरुवातीला आपण या दोन्ही देशाची ओळख करून घेतली होती. दोन्ही देशाच्या नावाबद्दल, त्यांच्या स्थान विस्ताराबद्दल आपण अगोदरच्या तासात पाहिलं होतं. बघा या ठिकाणी तुम्हाला भारताचा नकाशा दिसतोय ना. भारताच्या नकाशामध्ये आपल्याला या अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचे हे जे नंबर दिलेले आहे, या नंबरवरून आपल्याला पूर्व गोलार्धामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला भारत लोकेट केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर बघा आपल्याला या ठिकाणची ही बाजू जर पाहिली तर 68 अंश पूर्व इथून तर इकडं बघा 96 आहे. त्याच्या बाहेर पण अरुणाचल प्रदेशचा हा भाग एवढा येतोय. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतंय की जवळपास 98 पर्यंत आपल्याला भारताचा विस्तार या ठिकाणी दिसतोय, 98 अंशापर्यंत. तर या रेषेपर्यंत आपल्याला भारत दिसतंय. आपण जर आडव्या याच्यात जरी पाहिलं तर इकडं 8 अंशावर आपल्याला भारताची ही बाजू दिसते आणि 8 अंशापासून तर इकडं जर पाहिलं तर 36 अंश त्याच्यावर थोड्या प्रमाणात जात आहे. तर 38 पर्यंत आपल्याला भारताची या ठिकाणी सीमा दिसते. अशा स्वरूपाचं आपल्याला भारताचं स्थान विस्तार या ठिकाणी लक्षात येतोय आणि हे पृथ्वीवर मापाचे हे अक्षवृत्त रेखावृत्ताचे मेजरमेंट दिलेले आहे आणि त्या मेजरमेंटनुसार आपल्याला हे सोपं जात आहे. तुम्हाला याच्यावर रिकाम्या जागा विचारल्या जात आहेत की आकृतीच्या साहाय्याने रिकामी जागा भरायची कुठून कुठपर्यंत आहे हे या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय, खूप महत्त्वाची, आतापर्यंत बऱ्याच वेळा परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 1 गुण देण्यासाठी कधीही तुम्हाला मदत करणार आहे. बघा आतापर्यंत सर्वात जास्त विचारलेला प्रश्न आहे की भारताचे सर्वात दक्षिणेकडचे टोक इंदिरा पॉइंट हे आहे. बघा हा प्रश्न रिकाम्या जागा असेल, एका वाक्यात उत्तरे द्या असेल, यासाठी आतापर्यंत अनेक वेळा विचारलेलं. बघा भारतात सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे लक्षात ठेवायचं. 1 मार्क तुम्हाला सहज देऊन जाणारा प्रश्न आहे आणि त्याचं कोणत्या अक्षवृत्तावर आहे तर ते 6 अंश 45 उत्तर अक्षवृत्तावर आहे. आकृती क्रमांक 2.1 चे निरीक्षण करा आणि भारताच्या शेजारचे देश तुम्हाला ओळखायचे. भारता शेजारील देश, बघा या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि भारता शेजारचे देश तुम्हाला ओळखायचे. बघा ही आकृती तुम्ही जेव्हा निरीक्षण करताय तुम्हाला दिसतंय वरची बाजू कोणती आहे, मी अगोदर पण शिकवलं. वरची बाजू उत्तर आहे, खालची बाजू दक्षिण आहे, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. तर आपल्याला वरच्या बाजूचे म्हणजे उत्तर बाजूला असणारे देश बघा, चीन आहे, अफगाणिस्तान आहे, भूतान आहे, हे आपल्याला उत्तरेकडचे देश दिसत आहे. तर हे आपल्याला त्याच्यात लिहायचे. पूर्वेकडचे देश पाहिले तर म्यानमार आहे, बांगलादेश आहे, हे आपल्याला पूर्वेकडचे देश या ठिकाणी लक्षात येत आहे. पश्चिमेकडचे देश जर पाहिले तर पाकिस्तान आहे, अरबी समुद्र आहे, इकडं पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि आपण जेव्हा दक्षिणेला जातोय, दक्षिणेला श्रीलंका आहे, इंडोनेशिया आहे आणि
इंडोनेशियासोबत इकडं हिंदी महासागर हा एक समुद्र आहे. तर ह्याच गोष्टी आपल्याला आता या तक्त्यामध्ये लिहायच्या आहे. पूर्वेला असणारे शेजारचे देश, सागर, महासागर या गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. पूर्वेला आहे बांगलादेश, बांगलादेश, त्याच्यानंतर तुमचा अरबी इकडचा बंगालचा उपसागर उत्तरेला आहे, भूतान, चीन पश्चिमेला आहे, पाकिस्तान, त्याचबरोबर अरबी समुद्र दक्षिणेला आहे, श्रीलंका, इंडोनेशिया आणि हिंदी महासागर. तर हे तुम्हाला एका वाक्यात उत्तरे द्या किंवा जोड्या लावा यासाठी विचारल्या जाऊ शकतात. अगदी सोपं आहे. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी आपण जर वाचल्या आणि लक्षात ठेवलं ना, तर हा पेपर आपल्याला 40 पैकी 40 गुण देऊन आपले पर्सेंटेज वाढवू शकतो आणि आपल्याला जर पर्सेंटेज वाढवायचा असेल तर सोप्या-सोप्या विषयाचा अभ्यास आपण सोपा करायचा. आलं लक्षात? आपण ग्रामीण भागातली मुलं या सायन्सला, गणिताला खूप बाऊ करतोय, खूप घाबरतोय, पण आपल्या हातात असणाऱ्या विषयाचा पण आपण अभ्यास करत नाही. तर आपल्याला तुम्हाला मी सांगतोय, की जे सोपे-सोपे विषय आहे त्याचा आपण खूप अभ्यास करून त्याच्यासोबत आपण जास्त मार्क घेऊ शकतो, आपला स्कोअर वाढवू शकतो. आता पूर्वेला कोणकोणते देश आहे? आत्ताच सांगितल्याप्रमाणे ते जोड्या लावत येऊ शकतात, रिकाम्या जागेला विचारल्या जाऊ शकतात, एका वाक्यात उत्तरे द्यायला विचारल्या जाऊ शकतात. ती या चारही बाजूचे देश आपण लक्षात ठेवायचे. आपल्या देशाला 3 समुद्र किनारपट्टी आहे. एक म्हणजे पश्चिमेला असलेला अरबी समुद्र, पूर्वेला असलेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला असलेला हिंदी महासागर. तर ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे पूर्वेला आपल्याकडं पूर्वेला जर बघितलं, तर आपल्याला पूर्वेला एक महासागर आहे, तो म्हणजे बंगालचा उपसागर. पश्चिमेला बघितलं, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. दक्षिणेला बघितलं, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. तर तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रत्येक बाजूने आपल्याकडे देश आहे. पूर्वेला जर पाहिलं तर आपल्याकडे बांगलादेश आहे. उत्तरेला पाहिलं तर भूतान, नेपाळ, चीन आहे. पश्चिमेला जर पाहिलं तर पश्चिमेमध्ये आपल्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान यासारखे देश दिसतात. दक्षिणेला श्रीलंका, इंडोनेशिया. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या आपण जेव्हा लक्षात ठेवतोय, या लक्षात ठेवल्यावर आपल्याला याच्यातले एका वाक्यात उत्तरे द्या असेल किंवा दीर्घ प्रश्न लिहायचा असेल, तरी पण आपल्याला या संदर्भातल्या काही गोष्टी आपण चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो. यासाठी आपण डिटेल स्वरूपात नकाशाचं निरीक्षण करायचं. नकाशा निरीक्षण करून हा तक्ता भरून ठेवायचा. हा तक्ता तुमच्या वहीत जर असेल तर तुम्हाला वाचायला ते सोपा जातो. आता आपण असंच दुसऱ्या देशाबद्दलची माहिती घेणार आहोत. दुसरा देश आहे ब्राझील. ब्राझील याचं पूर्ण नाव आहे ब्राझील प्रजासत्ताक. काय नाव आहे याचं? ब्राझील प्रजासत्ताक. आणि ब्राझील प्रजासत्ताकचं आपल्याला नाव या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याची राजधानी आहे ब्राझिलिया. काय राजधानीचं नाव याचं? ब्राझिलिया. ब्राझिलिया ही ब्राझीलच्या राजधानीचं नाव आहे. सेम ब्राझीलच्या याच्यावर पण आपल्याला या स्वरूपाचे अक्षरवृत्त, रेखावृत्त पाहायला मिळतात. ब्राझीलचा सुद्धा आपल्याला अशा स्वरूपाचा हा पूर्ण लोकेटेड एरिया या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. कुठून ब्राझील सुरू होतंय? या बाजूचं, या बाजूचं, या बाजूचं, या चारही बाजूनं याचं लोकेशन पाहायचंय. आपण सुरुवातीला पण या ठिकाणी हे लोकेशन पाहिलं होतं. या लोकेशनमध्ये तुमच्या लक्षात येईल की ब्राझील या ठिकाणी आहे. साऊथ अमेरिका यामध्ये असलेला या साऊथ अमेरिकेतला भाग आपण हे पृथ्वीचे जर 4 भाग केले तर ह्या भागामध्ये आणि काही भाग ह्या भागामध्ये, कारण की ब्राझीलमधून विषुववृत्त गेलेलं आहे. काही भाग वरच्या याच्यात म्हणजेच उत्तर पश्चिम गोलार्धात आणि बहुतांश भाग हा दक्षिण पश्चिम गोलार्धामध्ये आपल्याला ब्राझीलचा दिसतोय. अशा स्वरूपाचं या ठिकाणी असणारा हा ब्राझील याचं लोकेशन लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात पण या ठिकाणी दिलेलं आहे. पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आणि बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. याच्यावर एका वाक्यात उत्तरे द्या. रिकाम्या जागेचा प्रश्न हमखास येतोय. एका वाक्यात उत्तरे द्यायला विचारलं जातंय. ब्राझील देशाचं स्थान सांगा. तर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात आहे आणि बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. हा एक भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. दक्षिण अमेरिका खंड बघा, हे 7 खंड तुम्हाला दाखवले होते. त्यामधला हा दक्षिण अमेरिका खंड याच्या उत्तरेला म्हणजे वरच्या बाजूला हा भाग या ठिकाणी आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. एका वाक्यात उत्तरे द्या असेल, रिकाम्या जागा असेल
कुठल्याही प्रश्नाला हा भाग आपल्याला मदत करतोय. अगदी सोपा भाग आहे. भारताचं आणि ब्राझीलचे दोन्ही स्थान लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. असंच निरीक्षण करून याचंही अक्षवृत्त, रेखावृत्त आपल्याला या ठिकाणी भरायचंय आणि सेम पुन्हा एकदा ब्राझील शेजारचे देश आणि ब्राझील शेजारचे महासागर बघा, ब्राझीलला सुद्धा आपल्या इतकीच म्हणजे आपल्याला 7,500, भारताला 7,500 किलोमीटरची किनारपट्टी आहे. सेम ब्राझीलला सुद्धा 7,400 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी. बघा, ब्राझीलचा हा एवढा भाग जर पाहिला तर हा समुद्र किनारपट्टीनं व्यापलेला आपल्याला दिसून येतोय आणि या समुद्र किनारपट्टीनं बघा हा पूर्ण भाग समुद्र किनारपट्टीनं व्यापलेला एवढा भाग ब्राझीलचा दिसतोय आपल्याला समुद्र किनारपट्टीनं आणि हा जवळपास तुम्हाला 7,400 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी. किती? 7,400 किलोमीटर आणि त्याच्यात दोन महासागर आहे. एक दक्षिण अटलांटिक महासागर आणि दुसरा उत्तर अटलांटिक महासागर. या दोन्ही देशाची या ठिकाणी किनारपट्टी लक्षात ठेवायची आणि या दोन्ही किनारपट्टीमुळं ब्राझीलला जवळपास 7,400 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आपल्याला दिसते. आणि या छोट्या छोट्या गोष्टी याच्यावर एज मी सांगतोय मी, एक रिकामी जागा फिक्स आहे तुमची. ब्राझीलला सुमारे डॅश डॅश इतकी समुद्र किनारपट्टी आहे. लिहून टाकायचं 7,400. फ्री, एकदम मोकळं तुमचं एक मार्क इथंच पक्का झालाय. असं एका एका धड्यामध्ये आपण एक एक रिकामी जागा आणि आतापर्यंत बऱ्याच वेळा विचारली गेलेली रिकामी जागा आहे. आता उत्तरेला असणारे देश पहा. ब्राझीलला उत्तरेला व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना. बघा, व्हेनेझुएला, गियाना, सुरिनाम, फ्रेंच गियाना. उत्तरचं काम झालंय. त्यानंतर तुम्हाला पूर्वेला विचारलंय. पूर्वेला तुम्हाला दिसतंय उत्तर अटलांटिक महासागर, दक्षिण अटलांटिक महासागर. पश्चिमेला दिसतंय बघा पेरू, कोलंबिया, पॅराग्वे, या ठिकाणी ऑलिव्हिया आणि दक्षिणेला दिसतंय अर्जेंटिना, पॅराग्वे, उरुग्वे. यासारख्या या बाजूच्या सर्व देशाचं तुम्हाला नकाशात निरीक्षण करायचंय. नकाशातून लिहू शकताय. हा तक्ता पण भरून घ्यायचा आहे. ह्या तक्त्यातून तुम्हाला ब्राझील शेजारचे देशही लक्षात येतात. आणि आता याच्यात शेवटचा एक भाग आहे की या दोन्ही देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, याच्यावर दीर्घ प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर यात बऱ्याच अंशी यातल्या आतल्या कंटेंटमधून रिकाम्या जागा विचारल्या जातात. आतल्या कंटेंटमधून एका वाक्यात उत्तरे द्या विचारले जातात आणि दोन्ही देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर दीर्घ प्रश्न आणि दोन्ही देशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भौगोलिक कारणे द्यायचे प्रश्न हे विचारले जातात. त्याच्यामुळं हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे आणि महत्त्वाचा असल्यामुळं तुम्हाला याच्यावर लक्ष पण केंद्रित करायचं. बघा, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कशा पद्धतीनं. बघा, आता एखाद्या देशानं विकास करताय किंवा एखाद्या देशाबद्दल आपण जर काही माहिती घेतोय तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्या देशाचा विकास होतोय तर ते अगोदर काय होतं, त्याची परिस्थिती काय होती. साधं एक उदाहरण देतो, इकडे लक्ष द्या. त्या उदाहरणातून तुम्हाला लक्षात येईल. एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंब ऑलरेडीच खूप श्रीमंत आहे आणि पुन्हा त्या कुटुंबातील एखादा व्यक्ती नोकरीला लागलाय किंवा बिझनेस करतोय आणि खूप पैसा येतोय. तर ऑलरेडी खूप पैसा असल्या कारणानं त्या कुटुंबाची परिस्थिती आणि येणाऱ्या पैशामुळं आणखीन सुधारून जाते. पण एखाद्या कुटुंबाच्या बॅकग्राऊंडमध्ये जर पाहिलं तर 18 विश्व दारिद्र्य होते. खूप पाठीमागचे, खूप देणं, खूप कर्जबाजारी आणि त्याच्यातून जर एखादा मुलगा नोकरीला लागतोय किंवा बिझनेस करतोय आणि काही चांगले पैसे कमवतोय तर त्याच्या आणि अगोदरच्या सांगितलेल्या मुलांबाबतीत त्यांची जी आजची प्रगती आहे त्यामध्ये फरक असणार आहे. म्हणून आपल्याला या दोन्ही देशाचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर यांचे बॅकग्राऊंड काय होतं हे आपल्याला लक्षात घेणे. बघा, आपण बॅकग्राऊंड कुठेही पाहतो. साधा आपण तुमची आमची फ्रेंडशिप करायची तर आता तुम्हाला जर आमचं चॅनल सर्च करायचं तर तुम्ही आमच्या चॅनलमधलं सगळं बॅकग्राऊंड चेक करणार की कोणकोणत्या वर्गाचे क्लास घेतात, कसे क्लास घेतात, काय काय, हे साधारण आहे. तशाच पद्धतीने आपल्याला या देशाचा पण अभ्यास करायचा तर त्याची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड किंवा हिस्टॉरिकल पार्श्वभूमी, आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी त्या ठिकाणी त्याची लक्षात घ्यायची. बघा, सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. याच्यावर एका वाक्यात उत्तरे द्या पण येते, रिकाम्या जागा पण येते. इंग्रजांनी किती दिवस आपल्यावर राज्य केले, तर अशा स्वरूपाची ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि या भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचं आपण जर पाहिलं
तर पहिल्या 20 वर्षात 3 युद्धाला सामोरे गेलाय भारत. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड दिलंय. अनेक समस्या असूनही भारत या जगातील विकसनशील देश म्हणून आहे. भारत आजही एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो आणि विविध टप्प्यावर असलेल्या आर्थिक सुधारणेमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आलेला आहे. आणि भारताचं जर पाहिलं तर भारताने जवळपास इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज या सगळ्यांच्या या ज्या काही विदेशी लोक आहे यांनी सगळ्यांनी आपल्यावर अधिराज्य केलेलं आहे. त्यात सर्वात जास्त जर उल्लेखनीय पाहिलं तर दीड शतक 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलेलं आहे. आपल्या देशातील बऱ्याच लोकांनी प्रयत्न करून 1947ला म्हणजेच 15 ऑगस्ट 1947ला आपण विजय मिळवला किंवा आपण स्वतंत्र झालोय. त्यामुळं आपण 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन मानतोय. स्वातंत्र्य मिळूनही आपल्याला 3 युद्धाला सामोरे जावं लागलं. 3 युद्ध झाले. त्या 3 युद्धामधून आपण बऱ्याच अंशी खचल्या गेलो. वित्तहानी झाली, जीवितहानी झाली. या सगळ्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर 3 युद्ध सामोरे जाऊन एवढं करूनही अनेक वेळा दुष्काळी परिस्थिती आणि दुष्काळी परिस्थितीत उद्भवणाऱ्या अनेक समस्या या सगळ्या कारणाने आपल्याला अनेक दिवस झगडावे लागले आणि एवढं करूनही आपण एक प्रमुख विकसनशील देश म्हणून जगात आपली ओळख आहे. एक प्रमुख बाजारपेठ म्हणून आपली ओळख या ठिकाणी आपण निर्माण केलेली आहे आणि विविध आर्थिक टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणा भारताच्या विकासाला वेग आणण्यासाठी मदत करणार आहे. तर याच्यात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, भारत स्वातंत्र्य कधी झाला? भारतावर कोणी राज्य केलं? भारतावर किती दिवस राज्य केलं? भारत किती समस्याला तोंड दिलंय? भारताला प्रमुख बाजारपेठ म्हणून कशाप्रकारे ओळखलं जातं? या सर्व गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला त्याच्यावर भौगोलिक कारणे द्यामध्ये सुद्धा विचारलं जातंय, की तरुण देश म्हणून भारताला ओळखलं जातं यावर. तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे आणि कार्यशील वयोगट जास्त असल्या कारणानं आपल्याला भारत देश हा तरुण देश म्हणून ओळखला जातो आणि नव्यानं कुठलाही तरुण एखादी नवीन गोष्ट ज्या पद्धतीने लवकर ॲक्सेप्ट करतोय, अशा पद्धतीचंही धोरण भारतामध्ये असल्या कारणानं भारताला या तरुण वयोगटाबरोबर पहिल्यात जास्त गट या ठिकाणी असल्या कारणानं तरुण देश असं म्हणून ओळखलं जातं. अशा पद्धतीचे आपल्याला भारताची पार्श्वभूमी, ब्राझीलची सुद्धा आर्थिक पार्श्वभूमी, आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायची आणि या धड्यावर प्रश्न कसे येतात त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. इथपर्यंत आहे. चांगलं व्यवस्थित वाचून घ्या. काही प्रश्न असले तर कॉमेंट्समध्ये टाका. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लगेच दिल्या जातील. ठीक आहे. धन्यवाद.